Good morning and welcome to my Vedanta classes. My name is Anil Parte. Today we will have a different subject. These are you can also say it is a short sentences, common short sentences, but it's most powerful and popular sentences we usually use in our daily conversation. Subject is आहे different ways to say how someone is and their responses. That means wherever we meet at party, at any event, then where we meet or we going some out or at to or we ask inquire something to someone. So what are the short phrases or common phrases we usually use in daily conversation? So we'll go one by one. Different ways to say how someone is and their response. म्हणजे कुणी कसं आहे त्याची प्रतिक्रिया कशी त्याबद्दल आपण विल लर्न phrases. So first is common phrases to ask how someone is. म्हणजे तुम्ही कसे आहात असे विचारण्यासाठी इज अ नॉर्मल सेंटेन्सेस व फ्रेजेस वी यूज की हाऊ समवन इज. कसं तुम्ही कसं आहात याबद्दल आपण आपल्या समजा सपोज आय हॅव टू आस्क समवन की हाऊ समवन इज. सो what are the general use phrases we use? WhatsApp, how is going? WhatsApp, how is going? How are the things? How are the things? How is life treating you? How is life treating you? What's new? What's new? How is everything? How is everything? How's life? How's life? What have you been up to recently? What have you been up to recently? So these are the some phrases we generally use. म्हणजे कसं काय चाललंय, कसं काय आहे, एकूण कसं चाललंय, आयुष्य कसं चाललंय, सो काय नवीन आहे का, सगळं कसं चाललंय, लाईफ जीवन कसं चाललंय अलीकडे. आपण असं युजली आपण सपोज कोणी भेटला तर आपण असं स्मॉल स्मॉल सेंटेन्सेस विचारतो. ओके, किंवा इंग्रजीमध्ये एक बोलण्याची पद्धत आहे. देन कॉमन फ्रेजेस टू से हाऊ आर यू. म्हणजे कॉमन फ्रेजेस टू से हाऊ आर यू म्हणजे कसं आहे त्याला प्रतिसाद. प्रतिसाद आपण कसं द्यायचं. समवन इज आस्किंग की हाऊ आर यू, काय व्हॉट्सअप व्हॉट्स गोईंग. सो यू कॅन से आय एम फाईन थँक यू हाऊ आर यू. आय एम फाईन थँक यू हाऊ आर यू. प्रेटी गुड, प्रेटी गुड. सेम ओल्ड रिअली, सेम ओल्ड रिअली. नॉट सो ग्रेट रिअली, नॉट सो ग्रेट रिअली. कुड बी बेटर, कुड बी बेटर. कांट कंप्लेन, कांट कंप्लेन. म्हणजे मी ठीक आहे धन्यवाद, आपण कसे आहात, खूप छान, किंवा हो अगदी पहिल्यासारखं, दस नथिंग नथिंग न्यू. ओके, किंवा देर इज नथिंग खास म्हणजे काही स्पेशल नाही, जे आहे चाललंय तसंच. किंवा चांगलं असू शकतं, काहीतरी असू चांगलं असू शकतं. ओके, और हो काही कंप्लेंट नाही, ठीक आहे चाललंय तसं चाललंय. सो आय हॅव नो कंप्लेंट. सो नेक्स्ट, then common say to thank you. Common phrases to thank you. What are the type of phrases we use for thank you? I really appreciate that. I really appreciate that. I'm really grateful. I am really grateful. That's so kind of you. That's so kind of you. म्हणजे मी खरोखर त्या गोष्टीची कौतुक करतो. आय रिअली अप्रिशिएट what somebody has done. Good job. So I really appreciate. I am really grateful. मी खरं कृतज्ञ आहे. So somebody has given something which we feel is a very really grateful. तुम्ही खूप दयाळू आहात, खूप आभार. It is also being told when you are say thank you to anyone. Common phrases to respond to thank you. म्हणजे आपण जेव्हा सपोज somebody has आपल्याला थँक्यू बोललं तर आपण त्यासाठी रिस्पॉन्ड कसं देतो. सो हाऊ वी रिस्पॉन्स आन्सर इट. यू आर मोस्ट वेलकम, यू आर मोस्ट वेलकम. नो वरीज, नो वरीज. माय प्लेजर, माय प्लेजर. एनी टाईम, एनी टाईम. आपले खूप स्वागत आहे, काळजी नाही, वरीज. हो माझ्या आय आय मला आनंद झाला म्हणजे तुम्हाला भेटून, माय ग्रेट प्लेजर. कधीही तुमचे स्वागत आहे.
somebody asks you, okay, thank you for coming, तर हो, यू कॅन से यू आर ऑलवेज वेलकम, म्हणजे तुमचं नेहमी स्वागत आहे. सो तुम्ही पुन्हा कधीही या. सो इट इज एनी टाईम. देन कॉमन फ्रेजेस टू आस्क फॉर इन्फॉर्मेशन. ओके, म्हणजे सपोज इफ यू आर सम अननोन एरिया, so to know, ask something to someone. Do you know any clue? Do you know any idea? Do you know any clue you wouldn't happen to know about? Would you? I don't know. Suppose you would not know. म्हणजे तुम्हाला काय कल्पना आहे की सपोज एखादं आपल्याला प्लेस माहीत नाही, त्यामुळे यू नो, डू यू नो दिस प्लेस, वेअर दिस प्लेस इज, किंवा तुम्हाला असं माहिती असू शकेल का? इट इज व्हेरी कॉमन, और इट इज व्हेरी मोर रिस्पेक्टेड, की तुम्हाला माहिती असू शकेल का किंवा असू शकते का? वी कॅनॉट से डायरेक्टली, अरे तुम्हाला द्या, मला माहिती द्या. सो तुम्हाला काय माहिती असू शकेल का? इट वुड बी व्हेरी काइंड, और इट वुड बी मोर रिस्पेक्टेड. देन मला माहीत नाही, मला असं वाटलं, म्हणजे मला वाटतं की तुम्हाला पण माहिती असेल म्हणून मी विचारलं. सो इट इज, म्हणजे आपल्याला माहिती आहे की हां, मला वाटतं की तुम्हाला पण माहिती असेल. सो दॅट लाईक इन दॅट केस. नेक्स्ट, कॉमन फ्रेजेस टू से आय डोंट नो. सो when आपल्याला जर माहिती असेल, आपल्याला जर बोलायचं असेल आय डोंट नो, सो विचार इज अ कॉमन फ्रेजेस, व्हेरी रिस्पेक्टेबल फ्रेजेस वी कॅन यूज. आय हॅव नो आयडिया. आय हॅव नो आयडिया. I have not got a clue. I have not got a clue. Sorry, I can't help you. Sorry, I can't help you. I am really not sure. I am really not sure. I have been wondering the same things too. I have been wondering the same things too. म्हणजे आय हॅव नो आयडिया, मला कल्पना नाही, मला काही अंदाज नाही. ओ आय डोंट नो, आय डोंट नो हाऊ, आय डोंट हॅव एनी क्ल्यू. माफ करा, सॉरी, आय कांट हेल्प यू, म्हणजे मी तुम्हाला मदत करू शकत नाही. सो आय एम नॉट शुअर बिकॉज द इन्फॉर्मेशन आय हॅव गिवन यू, it is maybe correct, but I'm not sure because I also maybe unknown area, unknown terrain. So you can ask someone, okay, or somebody, you are also unknown that, and somebody is asking also unknown, so you can say, oh मी सुद्धा, मला हे तेच बघायचं होतं, so I am wondering same things too. कॉमन फ्रेजेस फॉर ॲग्रिंग. सो सहमत, म्हणजे मी की तुम्ही बोलता दॅट वी आर एक्नॉलॉजिंग समथिंग, समबडी आर सेइंग वी आर एक्नॉलॉजिंग. ओ एक्झॅक्टली, एक्झॅक्टली, ॲब्सल्युटली, ॲब्सल्युटली, दॅट्स सो ट्रू, दॅट्स सो ट्रू. आय ॲग्री 100%, आय ॲग्री 100%. टेल मी अबाउट इट, टेल मी अबाउट इट, म्हणजे एक्झॅक्टली, नक्की, एक्झॅक्टली, नक्की, खरं, तेच तेच, अगदी बरोबर, म्हणजे व्हॉट यू आर सेइंग इज एक्नॉलॉजी. आय एम 100% एक्नॉलॉजी, अगदी खरं आहे. टेल मी अबाउट, म्हणजे हो, ओके, तुम्ही पण सांगा. सो आय एम ऑल्सो ॲग्री, यू कॅन ऑल्सो सेम थिंग. कॉमन फ्रेजेस फॉर डिसॲग्री, म्हणजे सपोज तुम्हाला, इफ यू आर नॉट ॲग्री, और यू आर नॉट अक्नॉलेजिंग, यू आर नॉट ॲग्री विथ समवन, somebody's opinion, somebody's thoughts, so you can say how you are saying, I am not sure about that, I am not sure about that, I am not sure about that, that's not how I see it, that's not how I see it, not necessary, not necessarily, I can't really agree with you, I can't really agree with you, म्हणजे आय एम नॉट शुअर, म्हणजे मला त्याची खात्री नाही त्याबद्दल, माझं त्याबद्दल माझे मत वेगळं आहे. सो व्हॉट आय एम सेईंग इज इट्स अ लिटल डिफरंट, व्हॉट यू आर सेईंग अँड माय ओपिनियन इज अ व्हेरी डिफरंट. हो, इट्स नॉट नेसेसरी, म्हणजे काही गरज नाही, तुम्ही म्हणतात तसंच, नॉट नेसेसरीली, मी तुमच्या मताशी सहमत होऊ शकत नाही. आय कांट रिअली ॲग्री विथ यू, म्हणजे मला तुमच्याशी मताशी सहमत नाही. देन लास्ट लास्ट slide of this topic, common phrase to end conversation. Suppose we are discussing with someone and group, then now you have to close this topic. You have to close this topic to end of this conversation. Well, was nice to talk to you. Well, was nice to talk to you. Nice talk to you. Right? I need get going. Right? I need get going. I must be moved. I must be moved. म्हणजे वेल, खूप भेटून आनंद झाला. नाऊ यू हॅव टू मूव, म्हणजे आपल्याला आता निघायला, किंवा आय मस्ट मूव, म्हणजे मला निघायलाच हवं. आय मस्ट बी मूव्ड. देन कॉमन फ्रेजेस फॉर सेईंग गुड बाय, म्हणजे आपण एखाद्याला निरोप द्यायचा असेल तर कोणते वाक्य विचार, फ्रेजेस वी आर गोइंग टू यूज, फॉर वी जनरली बीइंग यूज्ड. स्पीक टू यू सून, स्पीक टू यू सून. Send my regards to your family. Send my regards to your family. Bye bye. Bye bye. You take care. You take care.
हॅव ए गुड वन, हॅव ए गुड वन, टॉक टू युअर लेटर, टॉक टू यू लेटर, टॉक टू यू लेटर. जे ओके, स्पीक टू यू सून म्हणजे पुन्हा भेटूया. तुमच्या घरच्यांना म्हणजे कुटुंबाला माझा नमस्कार सांगा, आईवडिलांना नमस्कार सांगा. गिव्ह रिगार्ड्स. ओके, बाय बाय. नॉर्मली आपण बोलतो. काळजी घ्या, टेक केअर. ओके, समबडी इज गोईंग ऑन पिकनिक or somebody was journey, oh please take care. Or somebody is for long drive, something is far away from your place, then you can say, oh please take care. Have a good one म्हणजे चांगले आहे. पुन्हा भेटूया. गुड बाय, टेक केअर. ओके, this is the is one of the important topic we usually, these are the conversations if you include, it's very short, and if it's necessary you can just memorize it, recite it, take it by learn it by heart. So it will be more useful and very important daily conversation. So I hope you like my video. Mm, we'll have a such video, more video will be included in coming near future. Yes, thank you being with me. Your suggestions are welcome, positive or negative. So I will be more welcome if there is anything from you. Please give your comments. And also, please, if you are not done so, please subscribe my channel, share my channel, like my channel, and also to share to your friends, colleague, family, relatives, friend circle. So more videos will be come on your screen directly. Thank you once again and have a good day.